भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये बुधवार 10 एप्रिल रोजी प्रकट दिन आहे. श्री स्वामी समर्थ. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, उमा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. इसवी सन 1856 च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. दत्तात्रेयांचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कुणालाच काही माहीत नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे. शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा एक गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजाईबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाबरोबरही मिक्स व्हायचा नाही. तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंह खिशात खूप गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या ठिकाणी गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंहाला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला गणपती बरोबर खेळायला. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि त्याने सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व तो बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तवाला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले. स्वामींनी सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभावांना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी म्हणाले, रडतोयस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंह म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून तर स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता.
आणि त्यानंतर सर्व गोष्टीचा उलगडा झाला. आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसुत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझ्या बाळा, मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगळा ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरील प्रमाणे होता. तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षदा, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश होऊन नानांचा उजवा हात आपल्या हातात ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि विष्णुपद ते त्यांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दलीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावांनी सुद्धा कार्यरत होती. तर अशी ही स्वामी प्रकट दिनाची कथा, 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सफळ संपूर्ण. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.